चला, स्पर्धा परीक्षेसाठी एक महत्त्वाचा विषय सोपा करूया, त्रिकोणी संख्या. हे विश्लेषण श्री प्रकाश चव्हाण यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलं आहे. संख्या मला प्रश्न अवघड वाटतायत? काळजी करू नका, त्यावर एक सोपी युक्ती आहे. आज आपण एक खूप महत्त्वाचं पॅटर्न उलगडणार आहोत, त्रिकोणी संख्यात्रम. तर त्रिकोणी संख्या म्हणजे काय? सोपं आहे, एका पाठोपाठ येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज. हे बघा, क्रम अगदी सोपा आहे. 1 मग 1 अधिक 2 म्हणजे 3, 3 अधिक 3 म्हणजे 6 आणि असंच पुढे. 1 ते 100 मध्ये एकूण 13 त्रिकोणी संख्या आहेत. त्या ओळखता येणं खूप महत्त्वाचं आहे. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, परीक्षेसाठीच्या जलद क्लुप्त्या. पायावरून संख्या काढायची आहे. सूत्र लक्षात ठेवा, पाया गुणिले पुढची संख्या भागिले 2. म्हणजे इथे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पायावरून संख्या काढणं आणि संख्येवरून पाया शोधणं. पण समजा उलटं करायचं असेल तर? पाया शोधण्यासाठी ही 3 स्टेपची युक्ती एकदम भारी आहे. चला तर मग काही उदाहरणांवरून बघूया की या क्लुप्त्या कशा वापरायच्या. पहिला प्रश्न अगदी सरळ आहे. पाया दिलेला आहे, आपल्याला संख्या शोधायची आहे. आपलं सूत्र वापरूया, 21 गुणिले 22 भागिले 2. उत्तर आलं 231. एकदम सोपं. आता उलट करून पाहू. संख्या आहे 153, मग तिचा पाया काय असेल? पहिली पायरी 153ची दुप्पट करा म्हणजे 306. जवळची लहान वर्गसंख्या 289, तिचं वर्गमूळ 17. झाला आपला पाया. आता थोडा वेगळा प्रश्न. 55 नंतर येणारी 6वी त्रिकोणी संख्या कोणती? इथे 2 स्टेप्स लागतील. पहिलं म्हणजे 55चा पाया शोधा, जो आहे 10. आपल्याला 6वी संख्या हवी आहे, म्हणून 10 अधिक 6 म्हणजे 16. आता 16 पाया असलेली संख्या आहे 136. चला थोडा अजून सराव करूया. वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये याच क्लुप्त्या कशा उपयोगी पडतात ते बघा. आता एक गंमत, 666 हा आकडा सुद्धा एक त्रिकोणी संख्या आहे, माहीत आहे का? एकाच अंकापासून तयार होणारी ही सर्वात मोठी त्रिकोणी संख्या आहे. इंटरेस्टिंग आहे ना? चला आता थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे पाहूया, जे तुम्हाला स्पर्धेत पुढे ठेवतील. हे मुद्दे पक्के लक्षात ठेवा. ते सूत्र, पाया शोधायची पद्धत आणि 1 ते 100 मधल्या संख्या. बस. या क्लुप्त्यांनी मोठे आणि अवघड प्रश्नही किती सोपे होतात. सराव करा आणि वेग वाढवा.